पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सो मी आता लंडनला परत जाणार नाहीये। मी इथेच इंडियात राहणार आहे कायमचा। वाह, मस्तच, सचिन जोरदार। खरंच हो। 7 दिवसात जन्मभूमीत अद्वैतचा अकाल मृत्यू अटळ आहे। ए हम्पीची ट्रिप फिक्स आहे आपली। आधी आता आपण अगदी धमाल करायची। ऑब्विसली, पण मला सांग माझ्या बरोबर तू पब मध्ये येशील ना? म्हणजे काय, हे काय विचारणं झालं? कम ऑन देयर। येईनच। एक मिनिट अद्वैत, तू आधी इकडे ये। मला सांग, तू एवढा मोठा डिसिजन कोणाला विचारून घेतलायस? मी लहान आहे का बाबा आता? अरे तुला कळत नाहीये इथे काय झालंय? काय झालंय शेखर? नाही, मला ते म्हणायचं होतं की बाबा तुम्ही काही म्हणू नका, माझं ठरलंय। मी आता कायम इथेच राहणार आहे, आई बरोबर। बरं, उद्या आपल्याकडे महामृत्युंजयाची पूजा आहे आणि अद्वैत तुला पूजेला बसायचं आहे। बाबा मगाशी मी तुम्हाला माझा निर्णय सांगितला लंडनला परत न जाण्याचा। त्याच्यावर तुमचं काय म्हणणं होतं? कोणाला विचारून हा डिसिजन घेतला असतो? आता तुम्ही मला न विचारता हे सगळं पूजेचं ठरवताय, हे चालतं तुम्हाला? अरे अद्वैत, बाबा मी नाही बसणार आहे पूजेला। अरे तुझ्या दीर्घायुष्यासाठी करतोय हे सगळं, नाही म्हणू नकोस। या पूजेमुळे तू सुरक्षित राहशील। पूजेमुळे मला माहित नाही, हा पण आज माझा जीव वाचलाय तर तो या पैंजणामुळे। तुला खरंच काही लागलं नाही ना? कुठे बरा आहेस ना? मला काहीही झालेलं नाहीये। पण मग हे बघ, बाबा सांगतात ते बरोबर आहे, पूजेला बस। आई प्लीज। आधी तू हो म्हणून टाक रे, नाहीतरी तुझा बाबा नेहमी घाबरलेलाच असतो। बसेल तू पूजेला, बसेल, नका काळजी करू। बरं ठीक आहे, मी बसतो पूजेला। पण बाबा प्लीज, परत मला न विचारता हे असं सगळं काही प्लॅन करू नका। ए आधी इकडे ये ना जरा, ये ना जरा, सिक्रेट आहे। सिक्रेट? आधी मी काय म्हणते, ही पैंजणवाली मुलगी तुला कशी वाटली? आजी नाही म्हणजे तिला भेटून जरा थँक्स वगैरे म्हटलंस की नाही? आजी, हे पैंजण कोणाचं आहे ते मला माहित नाही, पण आज इथे मी उभा आहे तो फक्त आणि फक्त त्या मुलीमुळे। नेत्रा एकटी गावाबाहेर जाणार नाही। नेत्रा सोबत मी, मंगला आणि हेमा उद्या सूर्य उगवण्याआधी आम्ही सगळे हे गाव सोडून कायमचं निघून जाऊ। अच्छा, तू अजून थांबलीच आहेस का? आई आबा, झोपलेच ते, म्हणूनच तर तुझ्याशी बोलतीये ना, नाहीतर त्यांच्या पुढ्यात तुला काही बोलायचं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे।
नेत्रा किती बेशरम आहेस ना ग तू. अगं तुझ्यामुळे आमचं नाक कापलं गेलंय, तरी तू अजून इथेच आहे. अगं तू अवदस आहे, ही तुझी चूक नाही आहे, आमची चूक आहे असं वाटायला लागलं. तुला माहितीये का ग, तुझ्यामुळे मला किती किती आणि काय काय भोगावं लागलंय. जरा तरी माहितीये तुला, शाळेत कॉलेजात सगळे मला काय म्हणून ओळखायचे माहितीये का? ती अवदस आहे ना, तिची बहीण. अगं तू बहीण आहेस ना माझी, म्हणून मला त्रास होतोय. कधी मित्र नाही, मैत्रिणी नाही. कधी कुठे मी गेले ना तर मला साधं कोणी विचारतही नाही ग. तुझ्यामुळे ना माझं आयुष्य संपलंय. हे मी का असं बोलतेस? अच्छा, अजून सुद्धा तुला समजलं नाही का ग? अगं पण मी काय केलंय? अगं तूच तर केलंयस ना, तूच तर केलंयस. चोर सोडून ना संन्यासाला फाशी दिली. उद्या सूर्य उगवायच्या आधी ना आपल्याला हे गाव सोडून जावं लागणार आहे. पण तुझ्या जागी जर कोणी दुसरी असती ना तर ती स्वतःहून मान खाली घालून गाव सोडून गेली असती. पण तू तर स्वार्थी निघालीस. हे मी आईने तुझ्यामुळे किती भोगलंय माहित आहे ना, आणि आबांचं तर तुला माहितच आहे ना. आता या वयात तुझ्यासाठी ते गाव सोडून कुठे वणवण फिरणार ग? माझं जाऊ दे ग, माझा विचार सुद्धा नको करूस. पण उद्या तुझ्यामुळे आई आणि आबांना काही झालं तर मग काय करशील सांग ना. हलवा पुजाऱ्यांची नात म्हणून आजवर गावाने हिला सहन केलं, पण आता नाही. बास सांगितलं होतं, रेखा सासरी जाईपर्यंत तुझ्या त्या अवदसा लेकीची सावली सुद्धा रेखावर पडायला नको. सांगितलं होतं की रे. तिला जायला सांगा लवकर, नाहीतर आज अख्खा गाव तुमचं घर पेटवल्याशिवाय राहणार नाही, सांगून ठेवतो. बरोबर आहे तुझं. हे मी माझ्यामुळे आई आबांना आणखीन त्रास व्हायला नको. मीच जाते. मला तुझ्यासोबत फोटो मध्ये सुद्धा नाही राहायचंय. हे मी गप.
गप. काय झालं? भूक लागली. गरम गरम भाकरी होती आणि आता तूही शिकून घे. तुला कोणी शिकवलं भाकऱ्या थापायला? तुझ्या बाबांनी. बाबांनी? हो. तुझी आजी खूप चिडकी होती. लग्नानंतर आबांना नेहारीला लागणाऱ्या आणि घरातल्या अशा मिळून 15 भाकऱ्या त्यांनी मला करायला लावल्या होत्या. मग काय, माझ्या चेहऱ्यावरनं तुझ्या बाबांना माझी अडचण कळली. पुढचे 7-8 दिवस मग त्यांनी मला मदतही केली आणि भाकऱ्या कशा करायच्या त्याही शिकवल्या. अच्छा, म्हणजे मला असा नवरा नाही मिळाला तर गडबड नको म्हणून आत्ताच भाकऱ्या शिकायला सांगतेस का? नेत्रा, बरीच हुशार झालीयस हा. नाही, बोलता बोलता लग्नाचं स्वप्न बोलून दाखवलंस तू. काय आहे तू पण. आता लाजतीयस? लग्न करून सासरी जाशील तेव्हा गळ्यात पडून रडशील बघ.
वा छान. आता थोडीशी पावडर आणि काजळ सुद्धा आण आठवणीने. आबा तुम्ही आंघोळीनंतर चेहरा नाही पुसला. हे काय आबा लावा लावा पावडर लावा. अगदी रुबाबदार दिसाल. गावचे सरपंच किंवा पाटील. काय बोलतेस तू सुनबाई? अहो आबा नेत्राची चूक आहे की नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे तिला पाठीशी घालात म्हणून तेच बोलतेय मी. बरोबर आहे. आबा हे काय झालं? आबांचं तर तुला माहितच आहे ना. आता या वयात तुझ्यासाठी ते गाव सोडून कुठे वणवण फिरणार ग. माझं जाऊ दे ग, पण उद्या तुझ्यामुळे आई आणि आबांना काही झालं तर. आपलं काय ठरलंय? कुठलीही गोष्ट मनात ठेवायची नाही. सगळ्या वेदना फुंकून टाकायच्या आणि मन मोकळं करायचं. म्हणजे ती दुःख परत कधीच आपल्या वाटेने येत नाहीत. बरोबर आबा?
तुला भेटून थँक्यू म्हणायचंय. कुठेस तू?